महाराज संघाचे एक कडक समर्थक म्हणून ओळख असणारे महेंद्र जगताप आणि नेहमी संघाला पॅक करत असतात ते पेरू दादा समालोचन कक्षामध्ये यायचे नाणेफेक करायची आहे या पुढील सामन्याची. स्ट्राईकला असेल तो म्हणजे फलंदाज गुड्डू आणि गोलंदाज तेजस. महाराळ विपक्ष कोंडेरी हा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये एक सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजीचं उत्कृष्ट असं उदाहरण दाखवत असताना सामन्याचा सामनावीर म्हणून आम्ही घोषित करतो तेजस याला. तेजस याला सामनावीराचा पुरस्कार देत असताना मी विष्णू सर एक जुने जाणते क्रिकेटर तेजस याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायला यायचं आहे. हो हाफ ट्रॅकर होता सूर्यकाचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी आलेला हा चौकार. तेजस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. सदतीस धावांचं एक माफक असं आव्हान त्यांनी डिफेंड केलेलं आहे. डिफेंडिंग चॅम्पियन कोंडेरी संघ. गोलंदाज पहिल्या चेंडूवर आलेला प्रेमचं स्वागत केले चौकाराने. स्ट्राईकला असेल तर म्हणजे शैलेश. एक चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता एक्स्ट्रा गती आपल्याला पाहायला मिळते शैलेशकडे. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सूर्य फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि धाव संख्या 2 ने पुढे सरसावते 6. तीन चेंडू आणि 7 धावा. पहिला चेंडू खेळला गुड्डू याने 1 धाव एकवटली. नंतर शैलेश याने चौकाराने आघात केला आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. प्रेम 3 षटकांच्या सामन्यामध्ये प्रेम याने आतापर्यंत 3 चेंडूत 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता स्लीपच्या दिशेने चेंडू जातोय. थोडंसं बॅकवर्ड यार्डमध्ये तुम्ही पाहू शकता स्लीप तैनात केले गेलेले आहे आपटी संघाने आणि धाव संख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता आडव्या पट्ट्यात खेचून काढला विकास याने. एक टप्पा पडून चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेचा वेध घेत 4 धावांसाठी आलेला पुन्हा एकदा गुड्डूच्या बॅटमधून चौकार. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या प्रेम याचा धावसंख्या आतापर्यंत झालेल्या त्या म्हणजे 12. शेवटचा चेंडू झाला होता. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. पंच मला इशारा करतात का हा चेंडू असणारे वाईड आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 13. धावसंख्या 13. प्रेम याच्याकडे गती अतिरिक्त आहे. खांद्याचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो प्रेम याला. शेवटचा चेंडू प्रेमच्या षटकातील. हा चेंडू झेल उडालेला आहे परंतु नो मॅन लँड्समध्ये जाऊन पडलेला हा चेंडू. एकदा पूर्ण स्वतः प्रेम तिथे चेंडूला फील्ड करतोय आणि एकाच धावेवर ते समाधान मानलेलं आहे विकास याने. धावसंख्या 14 बिनबाद 14.
14 धावा. आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता स्वतः रुपेश जातात मला वाटतं. ऋतिक गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. पुढील षटक ऋतिक याचं. दुसऱ्या षटकात ऋतिकला तुम्ही पाहताय स्ट्राईकला असेल गुड्डू. मागील सामन्यामध्ये देखील गुड्डे याने स्वतःवर विश्वास दाखवलेला, त्याच प्रकारचा विश्वास या सामन्यात. पहिला क्षेत्ररक्षक तिथे पेट्रोलिंग करतायत, थोडेसे फंबल झाले आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणे देत असताना चेंडू जातो तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा एक नशिबाचा चौकार कोंडेरी वासुंद्री संघासाठी. मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु मागील सामन्यामध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी गुड्डेच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती फटकेबाजी या सामन्यामध्ये आपल्याला अद्यापपर्यंत दिसली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि शैलेश यांनी स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला, स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलेलं आहे. त्या म्हणजे गुड्डूसाठी 1 धावेवरती समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 21-19. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 19 वर राईट आर्म राऊंड द विकेट ऋतिक. हा चेंडू पुन्हा एकदा आपटी देऊन टाकलेले. जेवढे चेंडू हाताळलेत ऋतिकने तेवढे सर्वच चेंडू आपटी देऊन टाकलेले आहेत. हाफ पिच अँड पनिश आपण टेनिसमध्ये ही व्याख्या वापरतो, परंतु रबरमध्ये हाफ पिच अँड सेफ. पाऊस चालू असताना चेंडू आणि पुन्हा एकदा या चेंडूवर आलेल्या 2 धावा. धावसंख्येचा वेग 2 ने पुढे जाऊन 21. गणपती बाप्पाचा शुभ आकडा तुम्ही पाहू शकता 21. चार चेंडू 21 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर. आपटी देण्याचा प्रयत्न केला, वारंवार मारण्याचा प्रयत्न करतायत गुड्डू. थोडेसे हाताश, थोडेसे निराश. डबलचा प्रयत्न केलाय आणि हा चेंडू फील्ड करता तोपर्यंत आलेली आहे ही 1 धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट सॅक्रिफाईस करतो तो म्हणजे रितेश यांनी सुद्धा विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे. धावसंख्या स्थिर ती मात्र फक्त आणि फक्त 22 वर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे कुणाल. पुढील चेंडू. हा चेंडू उंचावून मारलेला प्रयत्न केला आहे, परंतु चेंडू पाहू शकता काय होतोय तो. गडी बाद झालेला आहे. गुड्डू 2 विकेटचं बलिदान गुड्डूच्या विकेटसाठी दिलं होतं आणि स्वतः गुड्डू विकेट होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना 22 या धावसंख्येवर लागलेला हा तिसरा हादरा विकासच्या स्वरूपात.
आता मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेतली ती म्हणजे आदेश याने स्वतः व्हाईस कॅप्टन संघाचे आणि प्रणय याला फलंदाजी मार्कवर मारताय. वासुंद्री संघ बॅकफुटला विकासच्या विकेट नंतर पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू होता आदेशचा. फुल्लर लेन चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू जातोय तो निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा काढण्यासाठी सज्ज आदेश. हो, चेंडूला पाहिलं, चेंडूची लाईन ओळखली, पिचिंग ओळखली आणि फलंदाज कुणाल याने चेंडू सोडून दिला. स्वैर चेंडूचा मारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे झालेले 23. आदेश. हो, हा सुद्धा चेंडू. पंच आम्हाला वारंवार इशारा करतात. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग ठेवण्याचा प्रयत्न करतात आदेश, परंतु चेंडू जातो तो म्हणजे स्वैर मारा, दिशाहीन मारा म्हटला जातो आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावत ती झालेली आहे, ते म्हणजे 24. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, हलकासा पुश केलाय तरी पण चेंडू सीमारेषेच्या लगत जाऊन आलाय. चेंडू तिथे फील्ड करतायत तोपर्यंत 2 धावा घेण्यात दोन्ही फलंदाज चुकत नाहीत. आणि थोडंसं आपल्याला फनी क्रिकेट स्लिप झालेले आहेत फलंदाज. पुन्हा एकदा 2 ने धावसंख्या पुढे 26. आदेशाचे 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. हो, लोअर फुटत पद्धतीचा चेंडू होता. झेल उडाले. आदेश पाहूया, झेलपर्यंत पोहोचले नाहीयेत. प्रयत्न सुरेख होता, प्रयत्नांना यश मिळत नाही. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि एक रिले थ्रो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि या रिले थ्रोचा केलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ऋतिक आणि रवींद्र गुड रनिंग बिटवीन द विकेट्स जाऊन पोहोचलेले ते म्हणजे 8 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 8 धावा. सिंगल डबलने सामना पुढे सरसवत असताना त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्याची गरज नाहीये. पंच केला आहे. चेंडू चालला तो म्हणजे पॉइंट रिझन मधून सीमारेषेचा वेध घेतोय. पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू उचलतायत, फेकतायत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. धावसंख्या 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 10 धावा. हो, फसवा चेंडू. गुगली टाकली होती परंतु पंच आम्हाला इशारा करतात गती कमी केलेली आणि हा चेंडू जातो तो म्हणजे वाईड. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसावते 11. हा खुला टाकलेला होता. एकदा पूर्ण. एकेरी दुहेरी धावा एकवटात असताना परंतु चेंडू टाकून स्वतः विकासाने चेंडू गॅदर केला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आपटी संघाला. धावसंख्या 12 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असणार आहे ते म्हणजे आपटी व संघाला.
दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाज नितेश याला 12 चेंडू आणि 18 धावा. एक लो स्कोरिंग पहिल्या फेरीमध्ये तुम्ही पाहिलं एक हाय स्कोरिंग सामने आपल्याला सगळे पाहायला मिळाले. 96 धावा 73 धावा आणि दुसऱ्या फेरीमध्ये 37 आणि हा 30 धावांचा सामना. हो एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत की नाही. चेंडू थोडासा हुलकावणी देत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आणि धावसंख्या पुन्हा एकदा 14. 11 चेंडू आणि 16 धावा. अकरा चेंडू 16 धावा. पुढील चेंडू नितेशचा. हा चेंडू जसा चेंडू बॅट मधून निघाला तसा चेंडूवर 6 धावांची मोहर लागली होती आणि पंच आलोक यांच्या वेगळ्या स्टाईल मध्ये आलेला हा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाते. 22-20. 20 10 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 10 धावा. हा पुन्हा एकदा सुरेख कमबॅक केलेला आहे. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता. हाफ ट्रॅकर होता फायनलच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चालत असलेला सुरेख क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 22. 8 चेंडू आणि 8 धावा. फुलटच होता मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचता की नाही. सुरेख रनिंग आपल्याला पाहायला मिळेल त्या क्षेत्ररक्षकाची. खूप दूरवरचं अंतर कव्हर केलं परंतु झेल काही टिपू शकले नाहीत आणि पुन्हा एकदा 2 धावांनी पुढे. 24 धावा. 7 चेंडू 6 धावा. आपटी व आणि वासुंद्री संघामध्ये चालू असलेली ही तुल्यबल लढत तुम्ही पाहताय. 7 चेंडू आणि 6 धावा. सामना अद्यापही बॅलन्स आहे. हो बघा हा चेंडू पिचिंग प्रॉपर लाईनवर केली होती. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत की नाही करणार. सुरेख षटक आतापर्यंत आणि सुरेख फलंदाजी. संततधार खेळ आपल्याला मैदानात चालू असताना धावसंख्या 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडूत 5 धावांची गरज.